A big congratulations to you. Thank you so much. What's the planning? Future planning? और पापा का कैसा सपोर्ट रहा है? पापा और मम्मी का दोनों का बहुत ही ज़्यादा सपोर्ट रहा है. इट्स बीन अ वंडरफुल जर्नी अंटिल नाउ. आई जस्ट होप दैट आई एम इक्वली इंस्पायर्ड इन द फ्यूचर टू डू greater things, of course. Future में बहुत plans है. Let's see how it just falls into place. Okay, so एकदम nearest future तो obviously as we know that I keep competing internationally as well. So I would like to do more of that, collaborating also, because that gives me more opportunities to be more creative. Apart from that, I am also thinking of working with NGOs to maybe, work for their causes, and that would be something socially that I would like to do. Maybe help them raise funds for their NGOs or something like that, on those lines. Apart from that, hopefully a central kitchen in the future. Yes, yes. All the best for your future. Thank you so much. So big congratulations to you. थैंक यू वेरी मच. क्या क्या आगे की प्लानिंग है आपकी? आगे और ज़्यादा अच्छा काम करेंगे. जो अभी जिसके लिए अपन अवार्ड ले रहे हो वो हिसाब से आगे और बढ़ेंगे. कभी लगा था ये मुकाम पे पहुंच जाओगे आप? कभी सपना देख मतलब एक सपने जैसा है? सपने जैसा ही है पूरा. और जो मेहनत कर रहे ड्रीम था वो ड्रीम पूरा हो रहा है, वही बेटर है. सेकंड ड्रीम क्या है आपका? सेकेंड ड्रीम और आगे उतना ग्रो करना है और काफ़ी काम करने पड़े बड़े. बेटी को किस तरह से आप तैयार कर रहे हो इन सारी चीज़ों के लिए? बेटी का तो पूरा वो पहले से ही प्रिपेयर है वैसे तो, बट शी इज़ रियली वेरी हैप्पी कि और आगे काम करेंगे काफ़ी बार. काय सांगायला आवडेल लोकमतचं अवॉर्ड मिळाले मला खूप चांगलं वाटलं. सुंदर एकदम. तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटलं. कॉन्ग्रेचुलेशन फर्स्ट ऑफ ऑल. आपको कैसे लग रहा है? वेल आज मुझे सिर्फ एक ही बात याद आ रही है. मम्मी कहती है बड़ा नाम करेगी, बेटी हमारी ऐसा काम करेगी. A silent dream of a mother has come true today. So I have no more words to say. Just the fact that it makes me very happy. And my husband, who's sitting in the audience out there, has always been my pillar of strength, Dr. Vivek Mendonca. So thank you, and thank you for giving me this lovely honor. And I have to thank a very dear friend of mine, Neha Bandevdekar, who introduced me to the Lokmat team. So thank you once again. कॉन्ग्रॅच्युलेशन. थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान वाटलं. फ्युचर प्लॅन्स आहेत आता? नाही आता हे अवॉर्ड मिळालं अजून माझे हे वाढले ना खूप लोकांबद्दल. खूप बरं वाटलं मला. थँक्यू सो मच. A big congratulations to you. Thank you very much. How you feeling? It was great, it was very wonderful, and feeling very proud today, especially because it is also birth anniversary today, 125th birth anniversary of Subhash Chandra Bose, another icon, and the same day I'm getting an icon award from Lokmat. What's the future planning? We already have 7 clinics in Mumbai, 1 in Surat. We are probably reaching most of the major cities of Maharashtra very soon. Once the COVID ends, we are going to launch more homeopathy clinics and specialize more into infertility and cancer treatments. Congratulations and thank you so much and all the best for your future. Thank you very much. खूप खूप congratulations अभिनंदन सर. आहे खरोखरच रिअली कुठेतरी नोंद घेतल्या जातं. आपण जे समाजकार्य करतो त्याची नोंद लोकमतनी घेतली, त्याबद्दल मी लोकमतचे धन्यवाद सांगतो. नेहमी लोकमत तुमच्या बरोबर असणार आहे. पुढचे प्लॅनिंग काय आहे तुम? काय नाही, यामध्ये या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती करावी आणि जेवढी समाजाची सेवा करता येईल तेवढी चांगल्या प्रकारे सेवा निस्वार्थ भावनेने करायची. तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही तयार करताय की नाही तुमच्या घरातल्या मंडळी? हो आहे ना, माझी मुलगी आहे, माझी नात आहे. हो हो नक्की नक्की. थँक्यू सो मच. कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणाल. थँक यू सो मच. थँक्यू सो सो मच. नाम ही काफ़ी है. नाही काम भी काफ़ी आहे. मला असं वाटतं की इट टेक्स अ लॉट अँड आपण लोकमतच्या माध्यमातून आम्हाला एवढं प्रोत्साहित करताय आणि आम्हाला एवढं फेलिसिटेट करताय. दॅट इज अ ट्रू ऑनर. थँक्यू सो मच. की पण तुला आम्ही कुठेतरी राजकारणात आम्हाला वाटलं की आता तुझंही पाऊल राजकारणाकडे वळेल, पण तुझं पाऊल काय राजकारणाकडे वळत नाही आहे का?
माझं पाऊल आता घरीच राजकारण एवढं असल्यामुळे म्हणजे आता इंटरेस्ट थोडा थोडा निर्माण होतोय कारण लास्ट टर्मच्या इलेक्शनमध्ये मी पप्पांबरोबर होते आणि आय सॉ द या होल सिनॅरिओ आणि मला खूप इंटरेस्टिंग असं वाटलं ते पण डेफिनेटली माझं रेकग्नेशन किंवा मला जे नाव वॉट एव्हर लिटिल आय एम नोन इज बिकॉज ऑफ माय वर्क and that I really can never that is my first baby so that I can never kind of वी ऑल्सो वन सेकंड बेबी की राजकारणात आता पाऊल टाक कधीतरी. हे तुम्हाला भाईंना विचारावं लागेल हे मी नाही सांगू भाईंचा माझ्यामध्ये नकार नसणार, याच्यासाठी पूर्ण पाठिंबा असणार. आय होप पण आम्ही असं कधी डिस्कस केलं नाही ॲक्च्युली पॉलिटिक्स तर फिलहाल तर बघूया आपण आय होप लेट्स सी. So, हा चेहरा कधी निवडणुकीत दिसला तर काही गैर मानून घेऊ नका आणि प्लीज वोट करा असं म्हणायला हरकत नाही. प्लीज असे मला पूर्ण खातिरदारी आहे की भाईंचं एवढं नाव असल्यामुळे मला त्या गोष्टीचं आम्हाला त्या गोष्टीचा खूप प्रेम एक्झॅक्टली अभिमान आहे आणि लोकांचं खूप खूप प्रेम आम्हाला त्यांनाच नाही पण आमच्या परिवाराला पण भेटतो. सो वी आर जस्ट व्हेरी थँकफुल अँड ग्रेटफुल. तेव्हा सगळं काही असताना कुठल्या गोष्टीची वाट बघते आता फक्त पाऊल टाकायचंय. अजून वेळ आहे त्या गोष्टीला पण फिलहाल अजून मी आता 2 वर्ष एक सबॅटिकल घेतलेलं माझ्या हेल्थमुळे आणि आता मी खूप एक्सायटेड आहे परत माझ्या कमबॅक माझ्या फर्टर्निटीमध्ये कमबॅक करायला कारण एव्हरीबडी कॉल्स मी आज स्वप्नील भेटला मला आफ्टर सो लॉंग आणि एव्हरीबडी जस्ट आस्क्स मी द सेम थिंग कपडे कुठे आहेत आर यू डुईंग अ न्यू लाईन और नॉट वेअर आर द क्लोथ्स वाय आर वी नॉट सीइंग यू एनीवेअर. तो राईट नाव आय एम एक्सायटेड अबाउट डुईंग अ कमबॅक हिअर hopefully a debut soon. थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट योर फ्यूचर. Thank you so much. सर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशन. आपको कैसे लग रहा है? मुझे काफ़ी अच्छा लग रहा है ये अवार्ड लेकर और ये काफ़ी प्रेस्टिजियस अवार्ड है लोकमत जी का. आई वुड लव टू थैंक्स टू लोकमत एंड मिस्टर विजय शुक्ला जी फॉर दिस. काय काय सध्या फिलिंग्स आहेत कारण की पूर्ण यशाच्या शिखरावर तुम्ही आता आहात. नाही फिलिंग इज ग्रेट कारण 25-26 वर्ष काम केल्यानंतर एक रेकग्निशन जे मिळते त्याच्याबद्दल फार एक आय फील व्हेरी प्राऊड. पण हे सगळं श्रेय जे आहे ते माझ्या वडिलांना दिलं पाहिजे कारण त्यांनी फाउंडेशन केलं होतं आणि त्यांचं विजन जे होतं आणि ते आम्ही 20-22 वर्ष आम्ही चालवत आलो आहोत आणि एक ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवणं हे आमचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काम करतो. सो इट फील्स रिअली ग्रेट. सो वडील सध्या प्राऊड फील करत असतात, त्यांचं स्वप्न कुठेतरी पूर्ण झालं. ॲब्सोल्युटली. आता ते नाही आहेत अनफॉर्च्युनेटली पण वरून ते बघतायत आणि त्यांचा आशीर्वाद आहे नक्कीच. होय. थँक्यू सो मच सर. थँक्यू आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रेचुलेशंस. और आपको कैसे लग रहा है, कसं वाटतं तुम्हाला? हाँ जी. कॉन्ग्रेचुलेशन. आपको कैसे लग रहा है अभी अवार्ड मिलकर? It's a great among the stars. The legacy of Lokmat of 102 years. I feel flattered. I feel honored. This takes me to the 4-5 decades back when I stepped for the first time in Bombay with a few coins in my pocket, say 135 rupees in my pocket. Then my career started. My career was in thermal insulation, energy conservation, fuel saving. I contributed my might through my company to shipbuilding, industries, marine, oil industry, ONGC. And then I was involved into social activities through Giants International, Giants Welfare Foundation. Started as a member and now I am in the governing body of this central committee. And so I was involved in my own people, Malayalis, Mauritians. In the Giants, I have adapted a village, Takurwadi, behind Mugundayan. So now what are your plans? Now you have received an award. I am more into social activities now
through Giants and through All India Malayali Association, I am a National Vice President. And the saga goes on. कॉन्ग्रेचुलेशन सर। थैंक यू। और आपको कैसे लग रहा है पुरस्कार मिला है? प्रोग्राम बहुत बढ़िया है। पुरस्कार के बारे में क्या कहेंगे? पुरस्कार बारे में तो जो मेहनत करेगा उसको मिलेगा, अच्छा करेगा उसको मिलेगा। अभी आपका क्या कहना है? आपको पुरस्कार मिला है? नहीं, हम पुरस्कार तो हमको बहुत मिले और भी मिलेंगे आगे, लेकिन अच्छा काम करना हमारा काम है। Big congratulations to you. Thank you. How you are feeling? Feeling really blessed. What's the future planning? Planning to do something big in the field of retail only. But something is in mind? Yeah, planning for a restaurant now. कॉन्ग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल। थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला पुरस्कार मिळाला? फर्स्ट ऑफ ऑल लोकमतसाठी थँक्यू, कारण त्यांनी मला ह्या अवॉर्डचा लायबल समजलं आणि हा अवॉर्ड घेऊन खूप मला आनंदी झालो आहे मी, आणि आनंद शब्दात मावेनासा झालेला आहे. ॲक्च्युली सलून इंडस्ट्रीमधल्या एका हेअरस्टायलिस्टला हा अवॉर्ड देणं म्हणजे ॲक्च्युली माझ्यापेक्षा माझ्या समाजाच्या आणि माझ्या कलेचा तो अवॉर्ड आहे, त्याचा हा सन्मान आहे. आणि त्यामुळे माझ्यासारखे असे असंख्य तरुण ह्या इंडस्ट्रीकडे वळतील. जसे आपले गेस्ट सगळे होते, हायर एज्युकेशनचे होते, टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे हे होते. त्यामुळे कुठेतरी स्किल डेव्हलपमेंट ह्या अवॉर्डने वाढेल आणि लोकमतकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या इंडस्ट्रीचा वेगळा होईल. आणि जसं आपण म्हणतो की प्रत्येक सक्सेसफुल माणसाच्या मागे एक फॅमिली असते, त्याचा एक स्टाफ वर्ग असतो, त्याचं एक ॲडमिनिस्ट्रेशन वर्क असतं, हे सगळं माझ्या मागे आहे. आणि जाता जाता मी असं सांगेन की हे बिकॉज ऑफ माझ्या क्लायंटमुळे, माझ्या ग्राहकांमुळे मला ते इथपर्यंत मी पोचलो आहे. कारण त्यांचं आजवरचं प्रेम आणि त्यांचा हा विश्वास होता जो माझ्या कलेवरती, तो त्यांनी साथ धरला असं मी सांगेन. आणि खूप बरं वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे. आणि आपण म्हणतो ना की एक सक्सेसची एक पायरी असते, आणि हा अवॉर्ड घेतल्यानंतर इथे काही सुरुवात असते आणि ते काही थांबत नाही. कारण अवॉर्ड घेतल्यानंतर एक जबाबदारी वाढते, ॲज एक नागरिक म्हणून तुमची जबाबदारी वाढते, लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तर होप सो स्वामी मला त्याला बळ देव आणि असेच पुन्हा एकदा यशाची पायरी. थँक्यू सो मच. कॉन्ग्रॅच्युलेशन्स. आणि तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे, कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. पुरस्कार मिळाल्यानंतर चांगलंच वाटणार. आणि थँक्यू फॉर लोकमत फॉर नॉमिनेटिंग अँड गिविंग मी दी अवॉर्ड. पुढंच असंच काहीतरी चांगलं करत राहू, म्हणजे लोक त्यांना पुरस्कार करत राहील. Big congratulations to you guys. Thank you very much. It's a pleasure being part of this Lokmat event. It was lovely, actually, and we enjoyed being a part of this, and it was so nice of you guys to have us here. All the best for your future, guys. Thank you very much. Thank you. Pleasure. सो कॉन्ग्रॅच्युलेशन्स फर्स्ट ऑफ ऑल. आणि कसं वाटतं, कैसा लग रहा है? नाही, खूपच चांगला अनुभव आहे. आणि आय थिंक दिस इज द फर्स्ट गुड न्यूज इन 2021, कारण आपण सगळं ह्यातनं गेलेलो आहोत आणि खूप चांगल्या लोकांना निवडलेलं आहे. खूप रिसर्च दिसतो याच्यामागे आणि खूप वाईड व्हरायटी ऑफ सेक्टर्समध्ये सुद्धा सगळ्यांना पार्टिसिपेट करायला मिळालेलं आहे. आणि इट इज अ व्हेरी ब्युटिफुल इव्हेंट आणि खूप मजा आली याच्यामध्ये. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. सो मराठमोळा मुलगा आज आपल्याबरोबर आहे. खूप कॉंग्रॅच्युलेशन्स तुला पहिलेत. धन्यवाद. आणि सांगायला आनंद होतो. माझी जर्नी ॲक्च्युली जॉबपासून होती. जे ग्रॅज्युएशननंतर 1-2.5 वर्ष जॉब केल्यानंतर ह्या सेक्टरमध्ये आलो, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये. आणि आज सांगायला आनंद वाटतो का सिंगल हँडेड हा माझा भाऊ आहे प्रतीक बिसेकर. आम्ही दोघं मिळून जवळपास, माझा भाऊ आहे प्रतीक बिसेकर, आणि दोघं मिळून आत्ता जवळपास 300 फ्लॅटची सक्सेस साईट कंप्लीट होते. ह्या कोरोनामध्ये पूर्ण जग थांबलेलं, पण आमची कन्स्ट्रक्शन साईट एकही दिवस थांबलेली नव्हती. बात आहे. आता पुढचे काय काय प्लॅनिंग्स आहेत तुमचे? इन फ्युचरमध्ये जवळपास ॲफोर्डेबल होमच बांधतो आहे आपण, आणि कमीत कमी दरात जास्तीत जास्त कसं देता येईल ह्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जवळपास 1000 फ्लॅटची टाउनशिप करण्याचा प्लॅन आहे. दोघंही भाऊ मिळून खूप उंची गाठणार आहे, दोघांनी ठरवलेलं. 100%. आणि त्याच्याबरोबर आम्ही सोशल ॲक्टिव्हिटी भरपूर करत असतो. म्हणजे आता मी आलो आहे बदलापूर परिसरातून, कल्याणच्या आसपास. तर तिथे सगळ्यात मोठी टेनिस क्रिकेटची टुर्नामेंट दरवर्षी मयूर ग्रुपच्या कंपनीच्या नावाने आम्ही भरवतो. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर गाईज. थँक्स.